नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला क्राईम ब्रांच युनिटनं अटक केलेली आहे। या भोंदूबाबाला आज नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। या मांत्रिकानं गुंगीचं औषध देऊन एका महिलेवरती बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आणि महत्त्वाची बाब म्हणजे या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते। त्यांचे व्हिडिओ देखील पोलीस तपासामध्ये उघडकीस आलेत। सिन्नर तालुक्यामध्ये अशोक खरात यानं श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली। या मंदिराच्या विश्वस्त पदावरती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहेत। तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील या मंदिराला जाऊन भेट देऊन दर्शन घेतलेलं होतं आणि तेव्हापासूनच अशोक खरात जास्त चर्चेमध्ये आलेला होता। आता पोलीस तपासामध्ये आणखी काय माहिती समोर येते, रुपाली चाकणकर काय भूमिका घेतात, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या प्रकरणामध्ये उडी घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील केलेली आहे। कॅप्टन खरात हा एक भोंदूबाबा आहे आणि तो ज्योतिषीच्या नावाखाली अनेक महिलांचं त्याने शोषण केलेलं आहे। अनेक राजकीय व्यक्तींचं त्याला पाठबळ आहे। माजी मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेलेले होते। काही मंत्र्यांचं सुद्धा त्याला पाठबळ आहे। काही अनेक जे राजकीय पदाधिकारी आहेत त्यांचं त्याच्या ट्रस्टवरती नाव आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोलिसांना भेटून याबाबत सविस्तर निवेदन देणार आहे व याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। तर गुंगीचं औषध देऊन महिलेवरती बलात्कार केल्याप्रकरणी या भोंदूबाबाला अटक करण्यात आलेली आहे। नाशिकमधील हा सगळा प्रकार आहे। बहुचर्चित असा हा प्रकार होता। अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला क्राईम ब्रांचच्या युनिट 1 नं अटक केलेली आहे। या भोंदूबाबाला आज नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये देखील हजर करण्यात येणार आहे। या मांत्रिकानं गुंगीचं औषध देऊन एका महिलेवरती बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा हा दाखल करण्यात आलेला होता। आणि या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी देखील जात होते आणि त्यांचे व्हिडिओ देखील पोलीस तपासामध्ये उघडकीस झालेले आहेत। सिन्नर तालुक्यामध्ये अशोक खरात यानं श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केलेली आहे। या मंदिराच्या विश्वस्त पदावरती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहेत आणि त्याबरोबरच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील या मंदिराला जाऊन भेट देऊन दर्शन घेतलेलं होतं आणि तेव्हापासूनच अशोक खरात जास्त चर्चेमध्ये आलेला होता। आता सगळ्या या पोलीस तपासामध्ये आणखी नेमकी काय काय माहिती समोर येते हे पाहावं लागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।